पुण्यात जगदाळे आणि गणबोटे या दोनही कुटुंबियांची भेट घेतली आहे। या दोन्ही कुटुंबांकडून त्यांनी संबंधित घटनेची धडकी भरवणारी माहिती जाणून घेतली। आमच्या लोकांना शोधून शोधून मारलं, जीव वाचवण्यासाठी आम्ही देवाचा धावा करत होतो, अशी अंगाची थरकाप उडवणारी माहिती जगदाळे कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना दिली। यावेळी फडणवीसांनी संबंधित कुटुंबियांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला, तर सरकार पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन सुद्धा दिलं गेलं। सगळ्यात महत्त्वाची भीती मला अशी होती की तिथे ते टेररिस्ट जे ज्यांनी जर हिला मोडून नेली असती तर मग मी काय केलं, मुलींबरोबर ते काय करतात हे मी सांगायची गरजच नाही। केवळ मी तुम्हाला सांगते की आमचं दैव बलवत्तर की ही वाचली त्यातली। आता माझा नवरा आणि त्या ताईंचा नवरा गेला, ही अतिशय म्हणजे घटनाच इतकी भयानक आहे, पण ही वाचली ना। मी धावा करत होते देवाचा आपल्या की आम्हाला वाचव, देवा वाचव म्हणून। तिथे देवा वाचव म्हणून उपयोगच नव्हता। मी स्वामींचं नाव घेतो म्हणून स्वामी नाही वाचवणार, आता त्यांचा अल्लाच आपल्याला वाचवतो। आम्ही सगळे काही तिथे बसून अल्ला वगैरे रेमकर एवढंच बोललो। आमच्या शेजारी जी फॅमिली होती ती साऊथ इंडियन होती, ते आजोबा माझे मागे लपले होते। त्यांना म्हणलं तुम्ही खाऊ नका, तुम्ही अल्ला वगैरे म्हणून काय करणार त्यांनी फक्त यंग जेंट्स जे मध्यम वयाचे होते, 50च्या अलीकडचे, 60च्या अलीकडचे, त्या सगळ्यांना पुरुषांनाच टार्गेट करून ओढून मारलं। जी बाई आमच्या शेजारी तिच्या नवऱ्याला लपवलं होतं, मागे तिच्या मागे लपवलं, त्याला बाहेर काढून आत घालून त्याला गोळ्या मारल्या। पहिलं तर त्यांनी गन माझ्यावरच घेतली होती, चल तू बाहेर निकल असे म्हणले। नंतर आम्हाला म्हटले जाओ मोदी को बताओ। सगळ्यांना हे वाक्य त्यांनी सांगितलं, ज्यांना ज्यांना मारलं ना त्यांना सगळ्यांना सांगितलं। पण दुसरं एक चांगली गोष्ट अशी होती की तिथले सगळे लोकल जे होते त्यांनी आम्हाला खूप चांगलं हेल्प केलं। अक्षरशः त्या सगळ्या स्टाफनी, ते जे मिलिटरी आहे त्यांनी पाणी पाजण्यापासून आम्हाला मदत। लोकल मुस्लिम तो ड्रायव्हर त्याला आम्ही विसरू शकत नाही।